जशी आज्ञा. हनुमानजी बारीक झालं. काय झालं? होय भक्ती केला भावी झाले पुरवी घरी आणि श्रीरामाचे वचन सुखवला विभीषण सुंगम पाये समुद्र तरण मूळ कारण सांगत काय झालं? आता इथून पुढे विभीषणाची कटा कहावी लक्षात ठेवायची बघा. यांच्यावर जरा संकट आलं विभीषण घाबरते. वानरावर येऊ द्या, मारुतीला येऊ द्या, लक्ष्मणला येऊ द्या, कुणावर येऊ द्या आणि रामावर येऊ द्या, सगळ्यात जास्त तारांबळ विभीषणाची होती. विभीषणाला यांचा पेच पाडा की विभीषणाला जरी अखर वाटलं होतं. ज्यावेळेस मारुतीला यायला रामानं सांगितलं इथून मारू शकतो ना मी, तुला काय म्हणायची गरज आहे, त्यावेळेस सगळ्याच्या आधी आनंद आधी त्या कुणाला विभीषणाला. विभीषणाला वा आपण हनुमान बरोबर आलो पण आपला रॉंग नंबर लागला नाही. नाहीतर काही वेळेस माणसाचा रॉंग नंबर सुद्धा लागतो. ज्याच्याकडून काम होणार आहे आपण त्याच्याकडे आलो असं विभीषणाला वाटलं आणि म्हणला रामा समुद्र कोरडा बी करू नका, इथून रावण मारू बी नका, तुम्हाला एक गोष्ट सांगू. गोष्ट श्रीराम वाक्य प्रताप पूर्ण ऐकोनिया विभीषण सोय घालून लोटांगण कर जोडून विनवित. कसं असतंय मोठ्या माणसापुढं माणसानं मोठ्या माणसाचा आदर घालून बोलावं लागतंय. तुम्ही साताऱ्याला गेले, तुम्ही साताऱ्याला छत्रपती महाराजांचा राजवाडा आहे, मी गेलोय. आता तिथं कोर्ट आहे. पण ज्या वेळेस ते दसऱ्याला कवयंत्र येते त्याचे आपले राजे उदयनराजे बसले आणि त्या गादीवर बसले का तर तिथं माणसानं असं असं असा मुजरा करीत 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 गादी पुस्तक जायचं आणि मुजरा करीत करीत महाग करायचं, पाठ दाखवायची रीत असते. मोठ्या माणसाचा केलेला सन्मान असतंय. विभीषणानं परशुरामचंद्राला साष्टांग दंडवत घातला. काय केला? साष्टांग दंडवत घातला. गुडघ्यावर उभा राहिला, हात जोडले, विनंती करू लागला, प्रभू रामचंद्रा मला तो शब्द बोलण्याचा अधिकार आहे का? सोडोनिया ग्रीबान सिंधू शोषिता नलकेशन परिते नवे गाभूषण तिदूषण सर्व वंश. सूर्यवंशाला दुसऱ्या भागात कशानं समुद्र कोरडा केलं? अशोक महाराज समुद्रात